नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. सुरुवात करूया आपण जून महिन्यामध्ये मार्केट कसे असते यापासून. मागील 10 वर्षांचा इतिहास पाहिला तर जून महिन्यामध्ये मार्केटने पॉझिटिव्हच रिटर्न आपल्याला दिलेले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. मागील 10 वर्षामध्ये 10 पैकी 6 वेळा निफ्टीने 1.5% रिटर्न दिलेले आहेत. तर मिड कॅप निफ्टीने 10 पैकी 7 वेळा 2.5% रिटर्न दिलेत. तर स्मॉल कॅपने 10 पैकी 7 वेळा 3.5% रिटर्न दिलेत. एकंदरीत सरासरी विचार केला किंवा पाहिलं तर निफ्टीने 1.5 ते 3.5% परतावा जून महिन्यामध्ये निफ्टीने दिलेला आपल्याला दिसून येतो. सेक्टर वाईज आपण जर विचार केला तर रियालिटी व फार्मा सेक्टरला 10 पैकी 8 वेळा निफ्टीने 3% जास्त रिटर्न दिलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकही सेक्टर असे नाही की त्या सेक्टरने 10 पैकी 7 वेळा जून महिन्यामध्ये निगेटिव्ह रिटर्न दिलेला आहे. वरील सर्व डाटा पाहता मार्केटसाठी ही गोष्ट आपल्याला पॉझिटिव्ह दिसून येते. मार्केट यामध्ये आपल्याला बाय अँड डिपची संधी निर्माण करून देत आहे. मार्केटमध्ये सध्या जी घसरण सुरू आहे या गोष्टीला घाबरून न जाता टप्प्याटप्प्याने चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं हे आपल्याला जून महिन्यामध्ये जास्त लक्षणीय दिसून येतं. आज मे महिन्याची ऑटो विक्रीची आकडेवारी जाहीर झाली. त्याच्यामध्ये टू व्हीलरचा विचार केला तर टीव्हीएस मोटरची आकडेवारी मागील महिन्यापेक्षा 31%ने जास्त आपल्याला दिसून येते. त्यातल्या त्यात ईव्ही मध्ये 50% मागणी वाढलेली आपल्याला दिसून येते. बजाज ऑटोची 10% विक्री वाढलेली आहे तर आयशर मोटरची 8%ने विक्री वाढलेली आपल्याला दिसून येते. मे महिन्याच्या फोर व्हीलर ऑटोचा विचार आपण जर केला तर मारुती सुझुकीमध्ये 114%ची वाढ आपल्याला पाहायला मिळते. तर महिंद्रा अँड महिंद्रामध्ये ही वाढ 10% आणि होंडाईमध्ये 4%ची दिसून येते. ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टर आणि नवीन वाहनांची खरेदी मार्केटच्या अपेक्षेपेक्षा जास्त मे महिन्याच्या आकडेवारीमध्ये दिसून आली. ही मार्केटसाठी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणावी लागेल. पण आज मार्केटमध्ये दबाव असल्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह आकडेवारी येऊन देखील आपल्याला दबाव पाहायला मिळाला. आज मार्केटमध्ये काय घडले तर निफ्टी आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे किंवा शनिवारी अंदाज वर्तवल्याप्रमाणे निफ्टी 23,654 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 23,733चा हाय बनवला. हाय पासून खाली येत असताना 23,600, 23,500, 23,400 हे सर्व सपोर्ट ब्रेक करून निफ्टीने 23,357चा लो बनवला आणि बंद होताना निगेटिव्ह साईडला 23,382 वरती निफ्टी बंद झाली. निफ्टीतील 40 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता तर 10 स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत होती. प्रामुख्याने सकाळी आपण सांगितल्याप्रमाणे आय टी सेक्टरमध्ये आज तेजी पाहायला मिळत होती. टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस मध्ये तेजी दिसून येत होती. तर कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील या स्टॉकमध्ये सर्वात जास्त तेजी पाहायला मिळत होती. तर सर्वात जास्त दबाव आपल्याला एफएमसीजी म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि श्रीराम फायनान्स या स्टॉकमध्ये आपल्याला सर्वात जास्त दबाव दिसून आला. बँक निफ्टीतील सर्वच बँकिंग स्टॉकमध्ये आपल्याला आज दबाव दिसून येत होता. बँक निफ्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाणारे 54,000 आणि 53,500 हे दोन्ही सपोर्ट आज एका दिवशी तोडलेले आपल्याला दिसून आले. बँक निफ्टी 54,403 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 54,582चा हाय बनवला. हाय पासून खाली येत 53,470चा लो बनवला. तर बंद होताना निगेटिव्ह साईडला
53,643 वरती बँक निफ्टी बंद झाली. सेक्टर वाईज विचार केला तर आज आयटी सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली. जसं की आपण सकाळी सांगितलं होतं, आयटी सेक्टरमध्ये दिवसभर तेजी दिसून आली. ट्रेडिंग सेक्टरमध्ये आपण वर्तवलेला अंदाज सकाळी खरा ठरला, पण मार्केटमध्ये दबाव वाढल्यानंतर ट्रेडिंग सेक्टरमध्येही आपल्याला दबाव दिसून आला आणि टेक्सटाईल सेक्टर बद्दल वर्तवलेला अंदाज आपला आज चुकीचा ठरला. मेटल आणि आयटी सेक्टरमध्ये प्रामुख्याने आज तेजी पाहायला मिळाली, तर ॲग्री आणि एफएमसीजी मध्ये दबाव पाहायला मिळाला. मार्केटसाठी सकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत? रुपयामध्ये मागील एक आठवडा कोणत्याही प्रकारची घसरण आपल्याला पाहायला मिळालेली नाही. उलट रुपया मजबूत स्थितीमध्ये दिसत आहे. कच्च्या तेलाची किंमत देखील $93 आसपास स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे. आपले मार्केट वगळता सर्वच मार्केटमध्ये आज देखील आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे. मग आज घसरण होण्यापाठीमागचे महत्वाचे कारण कोणते? तर शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी मार्केटमध्ये 21,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक विक्री केली. याचाच परिणाम आपल्याला शुक्रवारी शेवटच्या अर्ध्या तासामध्ये पाहायला मिळाला. तसेच आज देखील त्या भीतीमध्ये किंवा त्या वातावरणाचा परिणाम आपल्याला आपल्या मार्केटवरती पाहायला मिळाला. सर्व गोष्टी पॉझिटिव्ह असताना देखील विदेशी गुंतवणूकदारांची सुरू असणारी विक्री ही मार्केटसाठी मोठी डोकेदुखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आमची माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला जर फायदेशीर ठरत असेल तर लाईक करा. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करा. तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती आम्ही व्हिडिओ बनवावेत असे वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.